जय भीम नमो बुद्धाय. आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण भीमाई रामजी आंबेडकर यांची आत्मकथा जाणून घेणार आहोत. तरी सगळ्यांनी व्हिडिओ पाहत रहा. भीमाई रामजी आंबेडकर या भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या व्यक्ती होत. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई होत्या. बाबासाहेबांच्या विचारांची पायाभरणी त्यांच्या आईच्या संस्कारातूनच झाली असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. भीमाई यांचा जन्म सुमारे 1856च्या सुमारास महाराष्ट्रातील दापोली तालुक्यातील एका गरीब महार कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे ब्रिटिश सैन्यात नोकरी करत असत. त्या काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातील स्त्री म्हणून भीमाई यांचे बालपण अत्यंत कष्टाचे होते. शिक्षणाची कोणतीही संधी नव्हती, पण जीवनातील अनुभवांनी त्यांना शहाणपण दिले होते. भीमाई यांचे लग्न रामजी सकपाळ यांच्याशी झाले. त्या धार्मिक, कष्टाळू आणि संस्कारी स्वभावाच्या होत्या. घरात गरिबी असूनही त्या आपल्या मुलांवर संस्कार करण्यास कधीच मागे हटल्या नाहीत. त्यांना एकूण 14 अपत्ये झाली, पण त्यापैकी अनेक लहानपणीच दगावली. या दुःखातूनही त्या खचल्या नाहीत. भीमाई यांचे व्यक्तिमत्व ममतेचे आणि त्यागाचे प्रतीक होते. त्या आपल्या लहान मुलगा भीमरावावर विशेष प्रेम करत. भीमराव लहान असतानाच भीमाई त्याला कथा सांगत, देवधर्माची ओळख करून देत आणि चांगले माणूस होण्याची शिकवण देत. त्या स्वतः शिकलेल्या नव्हत्या, पण शिक्षणाचे महत्त्व त्यांना मनापासून वाटत होते. दुर्दैवाने भीमराव अवघ्या 6 वर्षांचा असतानाच भीमाई यांचे आजारपणामुळे निधन झाले. आईचा आधार लहान वयातच गमावल्याने बाबासाहेबांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. तरीसुद्धा आईकडून मिळालेली करुणा, सहनशीलता आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा बाबासाहेबांनी आयुष्यभर जपली. भीमाई रामजी आंबेडकर या केवळ बाबासाहेबांच्या आई नव्हत्या, तर त्या एका महान विचारवंताच्या घडणुकीमागील मौन प्रेरणास्त्रोत होत्या. त्यांच्या त्यागामुळेच भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव लाभला. अशीच कहाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवर रोज सायंकाळी 5:30 वाजता व्हिडिओ येतात. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथाही व्हिडिओ चालू आहेत. तरी सर्वांनी व्हिडिओ पहा. धन्यवाद.